नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. योग वासिष्ठाचं 4थं पुस्तक आणि त्यातले काही अध्याय 13 ते 20. आपल्याकडे जी माहिती आहे, नोंदी आहेत, त्यात दिसतंय की यात आत्मा आणि शुद्ध चैतन्य यावर खूप भर दिलाय. तर आज आपण जरा हे समजून घेऊया की म्हणजे या स्रोतांच्या आधारे मनाची शक्ती नक्की वास्तव कसं बनवते. आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, त्यांचं स्वरूप काय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यातून बाहेर कसं पडायचं, मुक्तीचा मार्ग कोणता. अगदी. आणि यासाठी ना या अध्यायामध्ये शुक्राची फार विलक्षण कथा वापरली आहे. या कथेमधूनच या सगळ्या संकल्पना खूप छान उलगडतात. आपण त्याच कथेचा आधार घेऊ आणि या विचारांमध्ये जरा खोलवर जाऊ. मन कसं काम करतं, हे जग काय आहे, आपली खरी ओळख काय, यावर हे अध्याय एकदम वेगळाच प्रकाश टाकतात. चला तर मग सुरू करूया. सुरुवातच एका मोठ्या विचाराने होतीये. म्हणजे असं म्हटलंय की आपले अनुभव, सुख असो दुःख असो, हे बाहेरच्या गोष्टींमुळे नाहीयेत, ते म्हणे पूर्णपणे आपल्या मनाच्या कल्पना आहेत. हे ऐकायला ठीक आहे, पण पटायला जरा अवघड आहे, नाही का? खरंय, पण शुक्राच्या कथेकडे बघितलं ना की हे लगेच स्पष्ट होतं. त्याने काय काय अनुभवलं, स्वर्गातला आनंद घेतला, नरकातल्या यातना भोगल्या, कितीतरी जन्म घेतले, आणि या नोंदी काय सांगतात की हे सगळं झालं फक्त त्याच्या मनातील चढ उतारांमुळे. अच्छा, म्हणजे बाहेर काहीच बदललं नव्हतं. काही नाही, फक्त त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं आणि शमलं. आणि यातूनच तो मुख्य विचार येतो जो या अध्यायांचा गाभा आहे. मनच वास्तवाला आकार देतं. आपलं जग आपल्या मनाचाच एक प्रकारे आरसा आहे. अरे हो, एक छान उदाहरण पण दिलं स्रोतांमध्ये की जग हे चित्र आहे आणि मन हातात कुंचला धरतो. म्हणजे आपणच आपलं जग रंगवतोय. हो, अगदी. आणि हे फक्त चांगल्या अनुभवांपुरतं नाहीये. एक विचार तर सरळ सांगतो की नरकाचं दुःख, स्वर्गाचा आनंद, एवढंच काय तर जन्म मृत्यूचं चक्र, हे सगळं मनाचे खेळ आहेत. म्हणजे बघा, ज्या गोष्टींना आपण इतकं खरं मानतो त्या आपल्या मानसिक स्थितीचीच एक निर्मिती आहेत. त्यांचं असं स्वतंत्र अस्तित्व नाहीये. आणि हे समजून घेणं हेच मुक्तीच्या दिशेने पहिलं पाऊल आहे, असं हे स्रोत सुचवतात. पण मग इथे एक प्रश्न येतो, आणि हा प्रश्न रामाने पण विचारला होता असं दिसतंय. शुक्राचे विचार, त्याच्या इच्छा इतक्या प्रभावी होत्या की त्या लगेच खऱ्या ठरल्या, अनुभवात आल्या. मग आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय? आपली दिवास्वप्न किंवा इच्छा इतक्या सहज का पूर्ण होत नाहीत? आपल्या मनात तर सतत काही ना काही चालूच असतं. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. याचं उत्तर स्रोत सांगतात ते मनाच्या शुद्धतेमध्ये आहे. वसिष्ठ काय म्हणतात की शुक्राचं मन अत्यंत शुद्ध होतं. त्यात कसं असतं, मागच्या कर्मांचे संस्कार, वासनांचा कचरा तो नव्हता. त्यामुळे त्याच्या विचारांमध्ये एक प्रचंड शक्ती होती आणि ते विचार लगेच वास्तवात उतरले. आपल्या नोंदींमध्ये पण म्हटले तसं की बहुतेक लोकांच्या इच्छा कशा असतात तर अशुद्धतेमुळे विरळ झालेल्या, म्हणजे डायल्युटेड. त्यात खूप वेगवेगळे विचार, शंका, भीती, हे सगळं मिसळलेलं असतं. त्यामुळे त्या इच्छेत ती ताकदच उरत नाही. अच्छा, म्हणजे विचारांमध्ये किती शक्ती आहे हे ते किती शुद्ध आहेत यावर अवलंबून आहे. अगदी बरोबर. जसं शुद्ध पाणी जास्त परिणामकारक असतं, तसंच शुद्ध मन जास्त शक्तिशाली. यातून एक महत्वाचा नियम आपल्याला मिळतो. वास्तव हे मानसिक शुद्धतेनुसार आकार घेते. आपलं मन जितकं शांत, एकाग्र आणि निर्मळ असेल, तितकी त्याची, आपण म्हणू शकतो की, संकल्प शक्ती वाढते. आणि हे फक्त इच्छा पूर्ण होण्यापुरतं नाहीये, तर आपल्या एकूण अनुभवाची क्वालिटी कशी असेल यासाठी पण लागू होतं. या कथांमधून अजून एक गोष्ट परत परत येते, ती म्हणजे हे शरीर आणि हे बाहेरचं जग, हे सगळं तात्पुरतं आहे, क्षणभंगूर आहे. हे शरीर, ज्याला आपण मी म्हणतो, ते किती तकलादू आहे हे वारंवार सांगितलं जातंय. हो ना. आणि शुकाचं उदाहरण तर हे इतक्या प्रभावीपणे दाखवतं. स्रोतांमध्ये वर्णन आहे बघा की त्याला ज्ञान मिळालंय, सगळं कळलंय, तरी सुद्धा जेव्हा यम त्याला सांगतो की तुझ्या त्या सुकून गेलेल्या, किडे पडलेल्या शरीरात परत जा, अरे बापरे, तेव्हा त्याला प्रचंड दुःख होतं. तो अक्षरशः विलाप करतो त्या शरीरासाठी. यावरून कळतं की शरीराबद्दलची आसक्ती किती खोलवर असते, अगदी ज्ञान मिळवलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा. खरंच. ते वर्णन कसं आहे, काय म्हणतो तो? हो, ते दिलंय या नोंदींमध्ये. तो म्हणतो, हे शरीर जे कधी काळी रत्नांनी सजलेलं होतं, ते आता इतकं भयानक झालंय की त्याच्या पोकळ डोळ्यांनी हरणं सुद्धा घाबरतात.
अशी आहे याची अवस्था. यातून काय दिसतं? तर भौतिक अस्तित्वाची नश्वरता आणि त्यावर अवलंबून राहण्यात जे दुःख आहे ते स्पष्ट होतं. स्त्रोत म्हणतात की शरीर तात्पुरते आहे, त्याच्यावरील आसक्ती दुःख देते. मग खरी ओळख काय? म्हणजे जर शरीर तात्पुरतं आहे तर मी कोण आहे नक्की? बरोबर. आणि इथेच कथेचा आणि विचारांचा रोख बदलतो. स्त्रोत अगदी स्पष्ट सांगतात की शरीर हे फक्त एक भांडं आहे, मन हेच खरा पुरुष आहे, म्हणजे व्यक्ती. शुक्राचे जे अनेक जन्म झाले, वेगवेगळे अनुभव आले, ते वेगवेगळ्या शरीरांमधून आले. पण त्या सगळ्यांच्या मागे जो अनुभव घेणारा होता, तो पुरुष किंवा ते चैतन्य, ते मात्र एकच राहिलं. यावरून काय सिद्ध होतं? की आपली खरी ओळख या दिसणाऱ्या देहाच्या पलीकडे आहे. अच्छा, या जागृती आणि स्वप्न या अवस्थांबद्दल पण काहीतरी वेगळं सांगितलंय असं वाटतंय. आपण तर जागृतीला खरं मानतो आणि स्वप्नाला खोटं. पण योग वाशिष्ठ काय करतं, या दोन्ही अवस्थांमधली जी भिंत आहे ना, ती जवळजवळ पाडून टाकतं. स्त्रोत सांगतात की दोन्ही मुळात मनाचेच खेळ आहेत, मनाचीच रूप आहेत. त्यांच्यात असा गुणात्मक फरक नाहीये. फरक नाहीये. मग वेगळ्या कशा वाटतात? फरक आहे तो फक्त स्थायित्वाचा, म्हणजे टिकण्याचा. या नोंदींमधलं एक वाक्य फार महत्वाचं आहे. स्वप्न जेव्हा टिकणार वाटतं तेव्हा ती जागृती असते, आणि जागृती जेव्हा नाहीशी होते तेव्हा ते स्वप्न असतं. म्हणजे याचा अर्थ असा की आपण ज्याला जागृत अवस्था म्हणतो ती आपल्याला जास्त खरी वाटते. का? कारण ती जास्त वेळ टिकते. तिचे अनुभव आपल्याला जास्त सुसंगत वाटतात. पण विचार करा, स्वप्नात असताना ते स्वप्न सुद्धा खरंच वाटतं की नाही, जोपर्यंत आपण जागे होत नाही तोपर्यंत. हो, खरंय. त्यामुळे कोणतीही अवस्था वास्तविक आहे की नाही हे ती किती स्थिर वाटते यावर अवलंबून आहे, तिच्या मूळ स्वरूपावर नाही. बापरे, म्हणजे हे आपलं रोजचं जगणं हे सुद्धा एका लांबलचक सुसंगत स्वप्नासारखं असू शकतं. स्त्रोतांचा रोख तसाच आहे. ते म्हणतात, जागृत जीवन हे स्वप्नाइतकंच नाजूक आहे, म्हणजे कधीही बदलू शकतं. आणि म्हणून शहाणपण कशात आहे, तर दोन्हीला केवळ मानसिक रचना म्हणून पाहण्यात. हा दृष्टिकोन आपल्याला मदत करतो. आपल्या रोजच्या आयुष्यात जे काही घडतं, सुख दुःख, यश अपयश, याकडे थोडं अलिप्तपणे, जास्त समजूतदारपणे बघायला. मग या 3 अवस्था, जागृती, स्वप्न आणि गाढ झोप, याच्या पलीकडे पण काही आहे का? नक्कीच. स्त्रोत एका चौथ्या अवस्थेबद्दल बोलतात. तिला म्हणतात तुरीय अवस्था. ही जागृती, स्वप्न आणि गाढ झोप या तिन्ही अनुभवांच्या पलीकडची आहे. ही काय आहे? तर शुद्ध जाणीव, जी या सगळ्या भ्रमांपासून पूर्णपणे वेगळी, अलिप्त आहे. ही फक्त साक्षीभावाची अवस्था आहे. जणू काही आपण एका उंच ठिकाणी बसून खाली चाललेला सगळा खेळ बघतोय, पण आपण त्यात नाही आहोत. हीच आपली मूळ स्थिती आहे असं म्हटलं आहे. तर आता आपण त्या मूळ प्रश्नाकडे आलो आहोत. जर हे शरीर मी नाही, हे जग माझ्या मनाचं प्रक्षेपण आहे, तर मग माझी खरी ओळख काय? माझं खरं स्वरूप काय आहे? आणि ब्रह्म, म्हणजे हे सगळं विश्व ज्या तत्वातून आलंय ते परमतत्व, हे दोन वेगळे नाहीत, ते मुळात एकच आहेत. एकच आहेत. पण आपण तर स्वतःना वेगळा अनुभवतो, इतरांपासून, जगापासून. बरोबर. आणि हाच तर भ्रम आहे असं स्त्रोत म्हणतात. यासाठी त्यांनी समुद्र आणि लाटेचे खूप सुंदर उदाहरण वापरलंय. काय म्हटलंय? तर व्यक्तीचे आत्मे हे एकाच समुद्राच्या, म्हणजे ब्रह्माच्या लाटा आहेत. बघा, लाट समुद्रातूनच येते, समुद्राचाच भाग असते. पण काही काळासाठी ती आपल्याला समुद्रापेक्षा वेगळी दिसते, नाही का? तिचा स्वतःचा एक आकार असतो, एक अस्तित्व दिसतं. तसंच अज्ञानामुळे, म्हणजे मी आणि माझं या भावनेमुळे आपल्याला हा आत्मा ब्रह्मापासून वेगळा वाटतो. आणि मग जेव्हा लाट परत समुद्रात विलीन होते, तेव्हा तिचा तो वेगळेपणा संपतो. तसंच जेव्हा आत्म्याला स्वतःच्या मूळ ब्रह्माच्या स्वरूपाची जाणीव होते, ओळख पटते, तेव्हा हा वेगळेपणाचा भ्रम नाहीसा होतो. आणि मग पुनर्जन्माचं चक्र थांबतं, असं या नोंदी सांगतात. या ब्रह्माबद्दल अजून काही सांगितलंय का? म्हणजे ते कसं आहे, ते का आहे? स्त्रोतांमध्ये एक जरा गूढ वाक्य आहे की ब्रह्म हे कारणांच्या पलीकडे आहे. याचा अर्थ काय? तर ते का आहे, कशामुळे आहे, हे प्रश्नच त्याला लागू होत नाहीत. कारण ते स्वतःच सगळ्या कारणांचं मूळ कारण आहे. तेच अस्तित्वाचा आधार आहे. आपण जगात कार्यकारण भाव बघतो. प्रत्येक गोष्टीला कारण असतं. पण ब्रह्म या नियमांच्याही पलीकडचं आहे. त्याला कारण नाही, ते स्वयंभू आहे. आपण पुनर्जन्माच्या चक्राबद्दल बोललो. हे चक्र नेमकं कशामुळे चालू राहतं? म्हणजे आपण परत परत जन्म का घेतो?
याचं कारण आपल्या वासना आहेत असं स्रोत स्पष्ट करतात. आता वासना म्हणजे फक्त इच्छा नाही, मग काय? तर त्या आपल्या मनात खोलवर रुजलेल्या सवयी आहेत, आसक्त्या आहेत, अपूर्ण राहिलेल्या इच्छांचे ठसे आहेत. या नोंदींमध्ये काय म्हटलंय, आत्मे म्हणजे जीवात्मे वासनांनुसार रूप धारण करतात. जसं एखादं विशिष्ट बी असेल तर त्यातून विशिष्ट झाडच उगवतं. म्हणजे आपल्या मनात ज्या प्रकारच्या वासना जास्त प्रबळ असतील त्या आपल्याला तशाच परिस्थितीकडे, तशाच अनुभवांकडे खेचून नेतात आणि त्यातूनच आपला पुढचा जन्म आकार घेतो. आपले विचार आणि आपली कर्म ही फक्त आपला वर्तमान नाही तर आपलं भविष्य पण घडवतात. ठीक आहे. म्हणजे हे सगळं खूप खोलवरचं तत्वज्ञान आहे. मन वास्तव बनवतं, जग तात्पुरतं आहे, खरी ओळख चैतन्य आहे, वासना आपल्याला बांधतात. पण मग यातून बाहेर पडायचं कसं? म्हणजे रोजच्या जगण्यात काय करायचं? काही प्रॅक्टिकल मार्ग सांगितलेत का स्त्रोतांमध्ये? हो, नक्कीच. हे फक्त थिअरी नाहीये. मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि ह्या भ्रमातून जागं होण्यासाठी अनेक व्यावहारिक उपाय या अध्यायांमधून आपल्याला मिळतात. आणि ह्या काही जादूच्या गोष्टी नाहीयेत, तर हळूहळू सराव करण्याच्या पद्धती आहेत. अच्छा. कोणत्या आहेत त्या पद्धती? सांगाल का? हो, पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या विचारांचं आणि भावनांचं निरीक्षण करायला शिका. हे ओळखायला शिका की आपल्याला जो त्रास होतो किंवा आनंद होतो तो बाहेरच्या परिस्थितीमुळे नाही होत, तर त्या परिस्थितीला आपण जो प्रतिसाद देतो, आपला जो दृष्टिकोन असतो त्यामुळे होतो. हे फक्त डोक्याने समजून नाही तर अनुभवातून ओळखायला हवं. म्हणजे परिस्थिती नाही तर आपली रिॲक्शन महत्वाची आहे, बरोबर. अगदी. दुसरी पद्धत आहे मनाला शुद्ध आणि शांत करण्याचा प्रयत्न करा. ध्यान करणं हा एक चांगला मार्ग आहे. त्याने काय होतं, मनातले जे सततचे विचार येतात जातात, ज्यांना वृत्ती म्हणतात, ते हळूहळू कमी होतात. त्याचबरोबर जे नकारात्मक विचार आहेत, चुकीचे विचार आहेत, जसं की मी म्हणजे हे शरीर, त्यांच्या जागी सत्य विचारांची, उदाहरणार्थ मी शुद्ध चैतन्य आहे, त्यांचं सतत आठवण ठेवणं, त्यांचं मनन करणं, हे पण महत्वाचं आहे. आणि तिसरा उपाय? तिसरं आहे आपल्या जाणीवांवर, आपल्या अनुभवांवर प्रश्न विचारा. जेव्हा मनात एखादी तीव्र इच्छा येते किंवा राग येतो, भीती वाटते किंवा संघर्ष निर्माण होतो, तेव्हा स्वतःला विचारा, हे खरं आहे की माझ्या मनाचं प्रक्षेपण आहे? या भावनेचं मूळ कुठे आहे? असे प्रश्न विचारल्याने काय होतं, त्या भावनेची, त्या भ्रमाची पकड ढिली होते. जसं आपण स्वप्नात आहोत हे कळल्यावर स्वप्नाचा प्रभाव कमी होतो ना, तसंच काहीसं. अच्छा. म्हणजे स्वतःच्या अनुभवांचं अनालिसिस करायचं. आणि चौथा उपाय आहे अलिप्तता जोपासा. आता याचा अर्थ जगापासून पळून जाणं असा नाहीये, तर जगात राहून सुद्धा त्यात भावनिकरित्या न अडकणं. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडा, कामं करा, पण यश आलं काय किंवा अपयश आलं काय, मान मिळाला काय किंवा अपमान झाला काय, याबद्दल समभाव ठेवा. स्रोत सांगतात की ज्ञानी व्यक्ती भावनांच्या आहारी जात नाही, ती त्या भावनांना फक्त बघते, साक्षी राहते. आणि शेवटचा उपाय कोणता? शेवटचा पण खूप महत्वाचा, तो म्हणजे त्या तुरीय अवस्थेचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, तर जागृती, स्वप्न आणि झोप या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जो आपला मूळ स्वभाव आहे, तो शुद्ध साक्षीभाव, त्यात स्थिर राहण्याचा सराव करा. हे ध्यानाच्या खोल अवस्थेत साधता येतं किंवा अगदी रोजच्या कामात सुद्धा जागरूक राहून करता येतं. या अलिप्ततेबद्दल बोलताना मला शुक्राच्या कथेचा शेवटचा भाग आठवला. त्याला ज्ञान मिळूनही यम त्याला परत पाठवतो त्याच्या शरीरात आणि सांगतो की जा, असुरांचं गुरु म्हणून तुझं कर्तव्य कर. याचा अर्थ काय घ्यायचा? हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. शुक्राचं ते परत येणं आणि आपलं काम स्वीकारणं हे काय दाखवतं, तर मुक्ती म्हणजे जीवनातून पळून जाणं नाही, तर त्यात शहाणपणानं आणि अलिप्तपणे सहभागी होणं. हीच ती अनासक्त कर्माची संकल्पना आहे जी गीतेत पण सांगितली आहे. म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता फक्त आपलं कर्तव्य म्हणून कर्म करत राहणं. म्हणजे ज्ञानी माणूस निष्क्रिय नाही होत, तर तो जास्त योग्य प्रकारे काम करतो. अगदी बरोबर. यमदेवाने शुक्राला काय म्हटलं ते पण स्रोतांमध्ये आहे. या मेलेल्या शरीरात असा प्रवेश कर जसा एखादा राजकुमार आपल्या महालात करतो. तुझ्या तपश्चर्येने तू असुरांचा गुरु होशील. यातून काय कळतं की ज्ञान मिळाल्यावर जगात राहून आपलं कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे पार पाडायचंय, कशातही न अडकता. ज्ञानी व्यक्ती जगात वावरते, पण जग तिच्यात वावरत नाही. ती आतून पूर्णपणे स्वतंत्र आणि स्थिर राहते. तर आजच्या या चर्चेतून
आपण योग वासिष्ठाच्या या अध्यायांमधील काही खूप खोलवरचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला. मुख्य भर कशावर होता तर आपलं मनच आपल्या वास्तवाचं निर्माते आहे. हे जग आणि शरीर तात्पुरतं आहे आणि आपली खरी ओळख म्हणजे या सगळ्याच्या पलीकडचं शुद्ध चैतन्य, आत्मा, जे ब्रह्मापेक्षा वेगळं नाही. आणि या सत्यापर्यंत कसं पोचायचं तर मनावर नियंत्रण मिळवून, आपल्या विचारांचं, भावनांचं साक्षी होऊन, भ्रमांच्या पलीकडे बघून आणि जगात राहूनही त्यात न अडकता आपलं कर्तव्य करत राहून. हा प्रवास सोप्पा नाहीये नक्कीच, पण अशक्यही नाही असं हे स्त्रोत आपल्याला एक प्रकारचा विश्वास देतात. जाता जाता स्त्रोतांमधला तो एक विचार पुन्हा आठवतोय, जो अगदी सार आहे सगळ्याचा. जग हे एक कॅनव्हास आहे. मन हातात कुंचला धरतो. शहाणपणाने चित्र काढा. अगदी. आणि यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न आपण स्वतःला नक्की विचारू शकतो. जर आपलं मनच वास्तव रंगवत असेल, तर सध्या आपल्या जीवनाच्या कॅनव्हासवर कोणती कलाकृती तयार होतीये, तिचे रंग कसे आहेत? आणि अजून एक विचार, जो स्त्रोतांमध्ये आला होता, स्वप्न पाहणाऱ्याला विरघळून टाका, स्वप्नाला नाही. याचा आपल्या रोजच्या जगण्यात काय अर्थ असू शकतो? यावर शांतपणे विचार करायला नक्कीच हरकत नाही. आजच्या या विचार करायला लावणाऱ्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.